Hello friends, this is Professor Sominath Mitkari. I welcome you all in my online class. In this session, I am going to discuss the topic prepositions. At the end of session, you will be able to apply prepositions to construct meaningful sentences and use relevant prepositions for the situation mentioned. Let us start the discussion. First of all, you have to observe the picture and describe it. या ठिकाणी एक पिक्चर दिलेलं आहे. हे पिक्चर व्यवस्थित पहा आणि त्याचं वर्णन करा. वर्णन करा आणि त्याच्यासाठी एक सेंटेन्स सांगा. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये वाक्य लिहू शकता. Yes, your sentence may be like this. The mouse is under the table. Am I right? The mouse is under the table. Now, can you tell me what are the nouns in the sentence? वाक्यामधील nouns कोणते आहेत? Mouse and second is table. Am I right? Mouse and table. Now, the mouse is under the table and in this nouns are mouse and table. So, can you tell me what is the relationship between the mouse and the table? Mouse आणि table यांच्यामध्ये नातं काय आहे? या पिक्चरमध्ये जसं दिसतंय त्यानुसार तुम्हाला त्यांचं रिलेशनशिप सांगायचं आहे. Yes, one is under the other. This is the relationship, right? One is under the other. So what is there? Mouse is under the table. So which word indicates the relationship? मग हे रिलेशनशिप सांगण्याचं काम करणारा शब्द कोणता आहे? माउस इज अंडर द टेबल. मग हे जे रिलेशनशिप आहे वन इज अंडर द अदर हे सांगणारा यांना जोडणारा हा शब्द कोणता आहे? द वर्ड इज अंडर. राईट? द वर्ड इज अंडर. सो द वर्ड अंडर इज प्रिपोजिशन्स. द वर्ड अंडर इज प्रिपोजिशन. जे काय पार्ट्स ऑफ स्पीचेस आहेत त्या पार्ट्स ऑफ स्पीचेसमधला प्रिपोजिशन हा एक पार्ट्स ऑफ स्पीच आहे आणि या ठिकाणी तो या सिच्युएशनमध्ये प्रिपोजिशनचं काम करत आहे आणि तो वर्ड म्हणजे अंडर. मग याच्या आधारे आत्तापर्यंत आपण जे डिस्कशन केलं त्याच्या आधारे तुम्ही प्रिपोजिशनची मला व्याख्या सांगू शकाल काय? बेस्ड ऑन दी अबोव डिस्कशन कॅन यू डिफाईन प्रिपोजिशन? आपण काय पाहिलं? प्रिपोजिशन काय करतो? प्रिपोजिशन इथे त्याचं फंक्शन काय होतं? सो रिलेशनशिप दाखवण्याचं काम केलं त्याने, हो की नाही? मग याच्या आधारे एक डेफिनेशन तयार करा, तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. Yes, see here. Preposition is a word that shows a relationship between two things. अशा प्रकारे आपण त्याची व्याख्या करू शकतो. Preposition a word that shows relationship between two things. Table आणि माऊस यांच्यामधील नातं सांगायचं काम कोणी केलं? अंडर या शब्दाने. आणि म्हणून आपण त्याच्या बेसिसवरती प्रिपोजिशनची ही व्याख्या देऊ शकतो. सेकंड डेफिनेशन दॅट वी कॅन गिव्ह हिअर इज प्रिपोजिशन इज अ वर्ड दॅट शोज रिलेशनशिप बिटवीन वन नाउन और प्रोनाउन अँड अनदर नाउन और प्रोनाउन. एक नाम किंवा सर्वनाम याचे दुसरं नाम किंवा सर्वनाम जे वाक्यामध्ये आलेले आहे याच्याशी नातं सांगण्याचं जे काम करणारा जो शब्द असतो त्याला आपण प्रिपोजिशन्स असं म्हणतो. जरा प्रिपोजिशन या शब्दाची फोड करून पाहूया. प्री
प्लस पोझिशन. प्री प्लस पोझिशन. प्री या प्रिफिक्सचा अर्थ काय होतो? प्री या प्रिफिक्सचा अर्थ होतो बिफोर. याचा अर्थ काय? बिफोर. आणि पोझिशन म्हणजे मांडणे. सो पोझिशनिंग अ वर्ड बिफोर अदर वर्ड. शक्यतो लक्षात घ्या, प्रीपोजिशन हा दुसऱ्या नाऊन किंवा एक नाऊन किंवा प्रोनाऊन यांच्या अगोदर येतो. फॉर एक्झाम्पल, अंडर द टेबल. अंडर द टेबल. आता बघा, टेबल हे नाऊन आहे, याच्या अगोदर आलेला आहे तो अंडर. ओके, बऱ्याच वेळा, प्रत्येकच वेळेस नव्हे, पण मोस्ट ऑफ द टाइम इट कम्स बिफोर ए नाऊन ऑर प्रोनाऊन. समटाइम्स इट मे कम ॲट द एंड अल्सो. सगळ्यात शेवटी सुद्धा तो कधी कधी येऊ शकतो. नाव आयडेंटिफाय द प्रिपोजिशन्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता आपण प्रिपोजिशन हा रिलेशनशिप सांगणारा शब्द आहे हे पाहिलं. मग आता खाली जे वाक्य येणार आहेत त्याच्यामधील प्रिपोजिशन्स आपल्याला ओळखायचे आहेत. आय लिव्ह इन मुंबई. फाइंड आउट द प्रिपोजिशन. Yes, you are right. Preposition is in. Second is, the program will start at 8 p.m. Find out the preposition. Yes, preposition is at. Next, the girl by the door is my sister. Find out the preposition. Yes, by is the preposition. You are right. I am traveling with my family. Find out the preposition. Yes, it is with. The car goes towards the forest. What is the preposition? Towards. And the toy is made of plastic. The toy is made of plastic. What is the preposition? Of. You are right. So here, see, preposition has been placed before nouns. See here, Mumbai. Okay, here 8 p.m. is the time. My sister, noun phrase. My family, the forest, and plastic. So before that you see use of preposition. Here are some of the common prepositions that we use in day-to-day life. मित्रांनो, प्रिपोजिशन्स ही एवढेच नाही आहेत. प्रिपोजिशन्सची इवन एक डिक्शनरी तयार होईल एवढे प्रिपोजिशन्स आहेत. परंतु आपण रेग्युलरली जे वापरात आणतो प्रिपोजिशन्स ते म्हणजे हे या ठिकाणी टेबलमध्ये दिलेले प्रिपोजिशन्स. आयडेंटिफाय द पर्पज ऑफ यूजिंग प्रिपोजिशन्स. आता खाली काही वाक्य दिलेली आहेत, त्या वाक्यामध्ये प्रिपोजिशन नेमकं कोणतं आहे हे आपण ओळखलेलं आहे. परंतु आता तिथं ते का वापरले, रिलेशनशिप तो सांगतोय, बरोबर आहे, परंतु नेमका त्याचा पर्पज त्या ठिकाणी काय आहे तो सांगायचा आहे. जसं एक एक्झाम्पल सांगतो, आय लिव्ह इन मुंबई. आता जेव्हा मी आय लिव्ह इन मुंबई म्हणतो, या ठिकाणी प्रिपोजिशन आहे इन. There is the preposition used is in. Now this preposition is used with the purpose to tell about the place. Place सांगण्याचं काम करते. कुठे? In Mumbai. Okay, so in is indicating the place. आता मला सांगा, या वाक्यामध्ये at काय इंडिकेट करतं? What is it telling about? At is telling us about time. Okay, so at is used to tell the time. In the next sentence, the girl by the door is my sister. By हे preposition कुठल्या हेतूने या ठिकाणी वापरलेलं आहे? Yes, it is used to tell about the position of the girl, right?
पोझिशन, मुलगी कुठे उभा आहे, बाय द डोअर. सो मुलीची पोझिशन सांगण्यासाठी या ठिकाणी बायचा वापर केलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स, आय ॲम ट्रॅव्हलिंग विथ माय फॅमिली. इट इज यूज टू टेल अबाउट दी अकंपनीमेंट. ओके, अकंपनीमेंट सोबत. नेक्स्ट, द कार गोज टुवर्ड्स द फॉरेस्ट. What is the use of towards here? It is used to tell about the direction. कुठल्या दिशेने, दिशा सांगण्याचं काम या ठिकाणी टुवर्ड्स हा शब्द करतो. The toy is made of plastic. ऑफचा वापर कशासाठी केलेला आहे इथे? काय सांगतो ऑफ? ऑफ इज टेलिंग अस अबाउट मटेरियल. कुठल्या मटेरियलने तयार केलेला आहे? ऑफ प्लास्टिक. ओके, सो दिस इज हाऊ एव्हरी प्रिपोजिशन हॅज सम पर्पज ऑफ युजिंग इट. त्याचं काहीतरी यूज असतो, काहीतरी हेतू असतो तो वापरण्याचा, प्रत्येक प्रिपोजिशनचा. तो हेतू आपल्याला लक्षात आला पाहिजे आणि त्या हेतूनुसारच आपण ते प्रिपोजिशन्स आपल्या रेग्युलर कम्युनिकेशनमध्ये वापरले पाहिजेत. हिअर आर सम ऑफ दी टाइप्स ऑफ प्रिपोजिशन्स and here the table tells us about where to use those prepositions, when to use those prepositions. ह्या टेबलमध्ये बघा, यूज ऑफ प्रिपोजिशन इन कॉन्टेक्स्ट असं सांगितलेलं आहे. कुठल्या परिस्थितीमध्ये प्रिपोजिशन्स वापरायचे. तर कॉन्टेक्स्ट काय दिलेले आहेत पहा. प्लेस आणि पोझिशन सांगायचं आहे, तर त्यासाठी अबोव, अक्रॉस, अलॉंग, अमंग, to, away from, behind, below, beside, between, in, on, against, by, from, into, near, off, inside, outside, beyond, over, through, under, within या प्रिपोजिशनचा वापर आपण प्लेस और प्रिपोजिशन्स सांगण्यासाठी करतो. If you want to indicate the time, then the preposition that we use are after, before, at, by, for, during, from, in, on, since, through, throughout, till, until, within. मेथड, मॅनर, पद्धत सांगायची आहे. हाऊ, एखादी गोष्ट कशी हे सांगायचं आहे, तर बाय, विथ, इन. कशी करता हे सांगायचं असेल तर बाय, विथ, इन. रिझन और पर्पज, कारण किंवा हेतू सांगायचा आहे. फ्रॉम, ऑफ, फॉर, बिकॉज ऑफ, विथ. पोझेशन सांगायचं आहे, मालकी हक्क सांगायचा आहे. ऑफ, विथ. डिरेक्शन, मोशन, दिशा सांगायची आहे, मोशन सांगायचे आहे. तर ऑन, अपोजिट, आउट, ऑफ, आउट ऑफ, थ्रू, टू, टुवर्ड्स, अप, अक्रॉस. एजंट किंवा डोअर, कोणाकडून ॲक्शन केली गेलेली आहे हे सांगायचं आहे, तर बाय. मीन्स किंवा इन्स्ट्रुमेंट, मीन्स म्हणजे साधन किंवा इन्स्ट्रुमेंट, याची माहिती द्यायची आहे, तर बाय, विथ. कुठल्या साधनाने एखादी गोष्ट केलेली आहे हे सांगायचं आहे, बाय, विथ. मटेरियल, इन्ग्रेडियंट, मटेरियल सांगायचं आहे कुठलं आहे, इन्ग्रेडियंट सांगायचं आहे, ऑफ, विथ. मेजरमेंट, रेट, मोजमाप सांगायचं आहे, रेट सांगायचा आहे, बाय किंवा ॲट. बेनिफिशियरी, रिसिपेंट म्हणजे जो रिसीव करतो तो, आणि बेनिफिशियरी ज्याला लाभ होतो तो, म्हणजेच लाभार्थी, तर फॉर, टू. अकंपनीमेंट म्हणजेच विथ, याच्यासाठी विथ. आणि कंट्रास्ट आणि कन्सेशन म्हणजेच विरोधाभास सांगायचा असेल तर आफ्टर, फॉर आणि विथ. तर अशा प्रकारे कॉन्टेक्स्ट आणि त्याचं प्रिपोजिशन, कुठल्या कॉन्टेक्स्ट म्हणजे कोणतं प्रिपोजिशन. पण एक लक्षात ठेवा, प्लेस सांगण्यासाठी एवढे सारे प्रिपोजिशन्स आहेत, पण प्रत्येक प्रिपोजिशनच्या पाठीमागे एक वेगळा सेन्स आहे. आपण ऑन, अबोव, अपॉन, ओव्हर हे सगळे वरती या अर्थानेच वापरतो, परंतु प्रत्येकाच्या पाठीमागे एक वेगळा सेन्स आहे. ओके, तो सेन्स आपल्याला डीपली समजून घ्यायचा आहे. सो वी विल अंडरस्टँड all that in the next session. So what we have learned in this session?
we have learnt that preposition is a word that shows relationship between two things, that is one noun or pronoun with another noun or pronoun. We have also gone through some common prepositions, and then we learned what is the purpose of using prepositions. So prepositions are used to indicate place, position, time, method, manner, reason, purpose, possession, direction, motion, agent, doer, means and instrument, material or ingredient, measurement or rate, beneficiary, recipient, accompaniment, contrast and concession. So dear friends, I hope you have understood today's session. In the next session we will learn where and how or in which context do we use the various prepositions. Okay, so till then, take the notes of this session, write them in your notebook, and uh, revise it once so that you will be able to solve the exercises that I will give you on this, as well as that will be useful for you for future reference. Thank you very much.